रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील दोन घटक पक्षातील वाद विकोपाला गेलाय। काही झाले तरी चालेल, पण रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरेंसोबत आम्ही बसणार नाही अशी भूमिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली आहे। कोकणातील रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद वाढला असून राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच वाढली आहे। अशातच मंत्री भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय। तटकरे यांनी केलेली नॅपकिनची नक्कल गोगावलेंसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चांगली जिवारी लागली असून आता याचा थेट फटका महायुतीला बसलाय। आगामी स्थानिकच्या तोंडावर गोगावले यांनी थेट आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सभेत महायुती नाही युती असा उल्लेख केल्याने महायुतीला पहिला तडा रायगडमध्ये गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर गोगावले यांनी आगामी स्थानिकमध्ये राष्ट्रवादीला वगळून राजकारण केलं जाईल असे संकेत दिलेत। यामुळे आता खासदार तटकरेंच्या गोगावले विरोधाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला कोकणात सेटबॅक बसण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी स्थानिकच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका राज्यात महायुती एकसंघ लढणार आहे। जेथे गरज असेल तेथे मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे। पण स्थानिकांच्या आधीच महायुतीला मिठाचा खडा रायगडमध्ये पडला असून महायुती संपुष्टात येण्याची शक्यता आहे। येथे तटकरे आणि गोगावले यांच्यातील वादाची झळ महायुतीला बसली असून पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद आता स्थानिकमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले अशा सामन्यापर्यंत येऊन पोहोचलाय। दरम्यान गोगावले यांच्यासह शिवसेना आमदार आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही तटकरेंचा काटा काढण्याचा निश्चय केलाय। गोगावले यांनी तर थेट दंड थोपाटत आता काही झालं तरी चालेल, सगळ्या ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार, पण त्यांना सोडून आता महायुती नाही तर युती म्हणूनही निवडणूक लढायची असल्याचा उल्लेख गोगावले यांनी केलाय। यामुळे रायगडमध्ये आगामी स्थानिकची लढत विरोधात असणाऱ्या ठाकरेंची शिवसेना असो किंवा शेकाप यांच्याशी नाही तर तटकरे विरुद्ध गोगावले अशीच होईल अशी शक्यता आहे। याचवेळी कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे व सुनील तटकरे यांच्यातील वादही जुना आहे। त्यांनी देखील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे। तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडमधील 3 आमदार शिवसेनेचे आणि 3 आमदार भाजपचे आहेत, पण त्यामध्ये भरतशेठ आमचे मंत्री असून या निवडणुकीत आम्ही सगळे तयारीनिशी लढणार असून तटकरे हेच राजकीय दृष्ट्या टार्गेट असतील असेही संकेत दिलेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।